जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती ती म्हणजे अग्रिम पीक विम्याची। परंतु अग्रिम पीक विम्याचा कालावधी, वाटपाच्या वेळ, मुदत संपून देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिमचा पीक विमा आला नाही। दिवाळीपूर्वी वितरित होण्याची अपेक्षा होती, दिवाळीपूर्वी वितरित झाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अधिसूचना देखील निघालेल्या नाहीत। याच्यामुळे 2024च्या खरीप पीक विम्याचं नेमकं काय होणार, अशा प्रकारची एक संभ्रमावस्था, असा एक प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की यवतमाळ असेल, परभणी असेल, नांदेड असेल किंवा हिंगोली असेल, या चारही जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या 25% वाटपासाठी अधिसूचना काढण्यात आलेली होती आणि साधारणपणे 25 ऑक्टोबरपर्यंत या पीक विम्याचं वितरण केलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या। त्यासाठी कंपनीच्या माध्यमातून अनुकूलताही दर्शवण्यात आलेली होती आणि साधारणपणे 20 ऑक्टोबरनंतर या पीक विम्याचं वितरण होतील अशा प्रकारचे अपडेट देखील समोर आलेले होत्या। परंतु एकंदरीत राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीची आचारसंहिता या पार्श्वभूमीवरती या पीक विम्याच्या वाटपामध्ये दिरंगाई होत आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, आता आपण पाहिलं होतं की जसं परभणीचं नुकसान झालं त्याचबरोबर लातूरच्या नुकसानासाठी सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे महसूल मंडळ बाधित झालेली आहे। धाराशिव असेल, सोलापूरमध्ये अद्यापही आपण जर पाहिलं तर त्याची नुकसान भरपाईचे जे पंचनामे सुरू आहेत। पीक विम्याच्या संदर्भात देखील आपण जर पाहिलं तर सध्या काही ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जिल्हे, परंतु अधिसूचना न काढण्यात आल्यामुळे मग शेतकरी थोडेसे संभ्रमात झालेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा वाटप केल्यानंतर शेवटी जो यील्ड बेस पीक विमा येतो किंवा ज्याला आपण अंतिम पीक कापणीच्या अहवालानुसार आलेला पीक विमा म्हणतो, हा कधी बसत नाही। धाराशिवमध्ये सुद्धा आपण पाहिलं 2023मध्ये बरीच सारी महसूल मंडळं ही पात्र असूनसुद्धा पीक विम्यासाठी पात्र होत नव्हती किंवा पात्र होऊनसुद्धा रक्कम ही अग्रिमपेक्षासुद्धा कमी रकमेनं तो पीक विमा मंजूर होत होता। अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर 2024मध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले जे काही तक्रारी आहेत ह्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर नुकसान जास्त असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या मध्यावधीसाठी मिड सेशन ॲडव्हर्सिटीच्या अंतर्गत अधिसूचना काढली जाते। परंतु याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर वाईड स्पीडसुद्धा आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर नुकसानीच्या तक्रारी दिल्या तर ॲटोमॅटिक हा ट्रिगरसुद्धा त्या भागाला लागू होतो आणि अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आता याच्यामध्ये सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल किंवा चंद्रपूर किंवा इकडं उत्तर महाराष्ट्रात असेल किंवा मध्य महाराष्ट्रात असेल, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत। आता पीक विमा कंपन्याला या तक्रारीचं सर्वेक्षण करणं गरजेचं होतं। वाईड स्पीडच्या अंतर्गत जर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर पीक विमा कंपनी रँडमली सर्वेक्षणसुद्धा करू शकते, त्याचंही सर्वेक्षण चालू आहे। पण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करताना खूप मोठ्या प्रमाणात दिरंगाई झालेली आहे। बरीच पिकं आता मार्केटला गेली, शेतकऱ्यांचे माल विकून आता रबीच्या पेरण्या झाल्या आणि त्याच्यानंतर प्रतिनिधी सर्वेक्षण आलेलं, त्यामुळे शेतामध्ये त्यांना काही सापडलं नाही। अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागत आहे, ऐकून घ्यावंच लागणार आहे। बऱ्याच ठिकाणी आता कर्मचारी अरेरेवी करतायत, पैसे मागतायत, सर्वेक्षण करायला टाळाटाळ करतायत, सध्या हा प्रकार सध्या सुरू आहे। परंतु या सर्वामध्ये अग्रिम जो पीक विमा आहे हा न मिळालेलाच बरा, अशा प्रकारची एक परिस्थिती आता या ठिकाणी झालेली आहे। कारण ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिम दिला होता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा पीक विमा मिळण्यामध्ये प्रॉब्लेम झाले होते आणि आता शेतकऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारी आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारीचं कंपन्याला सर्वेक्षण करून त्यांच्या नुकसानाची टक्केवारी ठरवून त्यांचा जो काही पीक विमा असेल तो पीक विमा आता त्यांना द्यावा लागणार आहे। आणि 2023मध्ये आपण पाहिलं होतं की वैयक्तिक तक्रारदार जे शेतकरी आहेत त्यांना मिळालेला पीक विमा हा अतिशय चांगला पीक विमा होता आणि ज्या शेतकऱ्यांना अधिसूचनेच्या अंतर्गत सरसकटमध्ये मिळालं होतं त्याची नुकसान भरपाई जी मिळाली होती ती अतिशय कमी होती। धाराशिवमधला 2023चा आजही जो विषय वादांगाचा आहे तो सुद्धा तोच आहे की जी महसूल मंडळ पात्र होत नाहीत किंवा जे पात्र होत आहेत त्यांनासुद्धा अतिशय अल्प प्रमाणात पीक विमा मंजूर झाला। परंतु वैयक्तिक क्लेमवाले जे शेतकरी होते त्यांना पीक विमा चांगला मिळाला। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या पीक विमा कंपन्यांना या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक तक्रारीचं सर्वेक्षण करावं लागेल, त्यांची जी काही कॅल्क्युलेशन करावं लागेल, कॅल्क्युलेशन करून त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा वितरित करावा लागेल। 110% पुढचं नुकसान असेल तर सरकार देईल, परंतु 110% तरी पीक विमा कंपन्याला कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांना वाटप करावा लागणार आहे। शेतकरी सजग झाल्याचा किंवा शेतकरी जागृत झाल्याचा, शेतकऱ्यांना अवेअरनेस मिळाल्याचा हा एक मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून अधिसूचना न काढल्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे। 4 जिल्ह्यामध्ये अधिसूचना निघालेल्या आहेत पण त्याचंही अद्याप वाटप झालेलं नाही आणि त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक
क्लेमचाच सर्वेक्षण करून जर मिळाला तर त्यांना देखील चांगला विमा या ठिकाणी मिळू शकतो. तर बरेच जण म्हणायचे अग्रिम मिळालं नाही, काय होणार, आता मिळणार की नाही मिळणार वगैरे वगैरे. ज्यांनी कोणी वैयक्तिक तक्रारी केलेल्या आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. आपल्या तक्रारीचं काय हे होतं आहे ते पहा. सरसकट कंपन्या रिजेक्ट जर करत असतील तर त्यांच्यावरती प्रेशर करावं, परंतु निवडणुका होईपर्यंत आता याच्यावरती तुम्हाला कोणीही तुमचा पाठपुरावा करण्यासाठी पाठीमागं नसणार आहे, कारण याच्यामध्ये काही बंधनं असतात. आणि निवडणुका झाल्यानंतर 23 नोव्हेंबरच्या नंतर पुढे याच्या प्रक्रिया सुरू होतील आणि साधारणपणे डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्लेमचा जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये पीक विमा मिळण्यासाठी मदत होऊ शकते. धन्यवाद.